नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे आहे ते हळदीचं बेणं आहे मित्रांनो। हळदीचं बेणं 70 ते 80 दिवस झाल्यानंतर कशा प्रकारे दिसतं, त्याची सुप्त अवस्था, आपण जे सुप्त अवस्थेचं महत्त्व सांगतो ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। अगदी जबरदस्त असे या ठिकाणी डोळे, ज्याला आपण कोंब म्हणतो, ते निघालेले आपल्याला दिसत आहेत। ह्या बेण्याची जी आहे मित्रांनो, हे लागवडी जी आहे ते आपण करू शकतो आणि या ठिकाणी ह्या बेण्याला जवळपास सुप्त अवस्था पूर्णपणे या ठिकाणी मोडलेली आपल्याला दिसत आहे। एकदम जबरदस्त क्वालिटीचं मॉइश्चर मेंटेन असलेलं बेणं आपण या ठिकाणी पाहू शकतो। तर बेणं जे आहे ते साठवणुकीच्या 2-3 पद्धती आहेत, त्यापैकी ही एक जी पद्धत आहे ती जमिनीच्या खाली अशा पद्धतीनं या ठिकाणी जी बेणं आहे ते साठवणूक केलं जातं एका झाडाच्या सावलीच्या खाली। दुसरी जी पद्धत आहे मित्रांनो, झाडाच्याच खाली सावलीला बेणं जे आहे ते त्रिकोणी शेपमध्ये त्या ठिकाणी साठवलं जातं आणि त्याच्यावर जे आहे शेणाचा लेप दिला जातो, त्यानंतर मातीचा लेप दिला जातो एरेशनसाठी। मित्रांनो, अशा पद्धतीने जे पाईप आहेत, PVP पाईप, या पाईपांचा वापर केला जातो। हे जे पाईप आहेत एरेशनसाठी, त्या ठिकाणी सड होऊ नये यासाठी त्या ठिकाणी वापरले जातात। तर अशा पद्धतीने तुम्ही साठवणूक बेण्याची करू शकता। धन्यवाद।